नमस्कार मुलींनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये 11वीच्या अभ्यासक्रमातील 7वा पाठ माणूस बांधूया हा पाठ आज आपल्याला अभ्यासायचा आहे. माणूस बांधूया या पाठाचे लेखक आहेत प्रवीण दवणे. प्रवीण दवणे हे लेखक, कवी, गीतकार, पटकथा लेखक व वक्ते म्हणून परिचित आहेत. दिलखुलास, थेंबातला आभाळ, अत्तराचे दिवस, सावर रे, गाणारे क्षण, मनातल्या घरात, रे जीवना हे ललित संग्रह यांचे प्रसिद्ध आहेत. सोबतच रंगमेध, गंध खुणा, हार्ताचे लेणे, ध्यानस्थ, भूमीचे मार्दव हे कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. प्रश्नपर्व हा वैचारिक लेखसंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. दिलखुलास, थेंबातला बाळ, सावर रे, लेखनाची आनंदयात्रा, वय वादळ विजांचं हे विशेष त्यांचे गाजलेले कार्यक्रम. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने 5 वेळा त्यांचा सन्मान झालेला आहे. गदिमा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा चैत्रबन पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार आणि अन्य अनेक पुरस्कारांनी प्रवीण दवणे यांचा सत्कार सन्मान झालेला आहे. प्रस्तुत पाठ माणूस बांधूया हा प्रश्नपर्व या वैचारिक लेखसंग्रहातील आहे. संवाद हा माणूसपणाचा धर्म आहे. संवादाबरोबरच आज आवश्यक आहे तो मने एकमेकांना सुसंवादाने जोडण्याचा ध्यास. मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यातील आजच्या या पिढीचा प्रत्यक्ष संवाद तुटत चाललेला आहे. हा संवाद तुटत चालल्याची खंत या पाठामध्ये व्यक्त झालेली आहे. केवळ यंत्रसंवादापेक्षा प्रत्यक्ष माणूस बांधणाऱ्या हृदय संवादाचा आग्रह धरणारा हा पाठ वर्तमान स्थितीत अंतर्मुख करणारा पाठ आहे. प्रवीण दवणे म्हणतात, आजचे युग हे विज्ञान युग समजलं जातं. मानव प्रगतीपथावर वाटचाल करीत चंद्रावर जाऊन पोहोचला, पण त्याच वेळी तो दुसऱ्या मानवी मनापर्यंत पोहोचला आहे का, हीच या पाठातील लेखकाची खंत आहे. इंटरनेट, व्हॉट्सॲपने जग जवळ आले असं आपण म्हणतो, परंतु हृदयाशी जोडले गेले का असा प्रश्न या पाठातून लेखकाला पडतो. आणि म्हणूनच केवळ यंत्रवत जीवन जगण्यापेक्षा, या यंत्राच्या समवेत जीवन जगण्यापेक्षा हृदयाने हृदय बांधले जाणे, मनाने मन बांधलं जाणं आवश्यक असल्याचं लेखकाला वाटतं. यासाठी मनाचा मनाशी संवाद होऊन माणूस हा माणसाशी बांधला जाणे, माणूस हा माणसाशी जोडला जाणे हे महत्त्वाचं आहे. आणि हेच लेखक या पाठाद्वारे आपल्याला सांगू इच्छितात. माणूस बांधूया या पाठात लेखक प्रवीण दवणे म्हणतात, न बोलताही संवाद न होणारा संवेदनशील काळ हा आता खूप बोलूनही काळीज न ओलवणारा काळ आहे. कारण लेखकाच्या मते कारण अनेक आहेत, पण लेखक म्हणतात की यातून मला जाणवणारं महत्वाचं कारण म्हणजे माणूस मिथ्या सोन सत्य हे तत्वज्ञान आरपार बिंबवलं गेलं आहे. पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो, पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही. आणि यातूनच संवाद, सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य हे काय मिळणार? भावनेवर का जगता येणार असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला.
आधुनिक काळात पैशाला अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सुखाची प्राप्ती होती असं मानलं गेलं. प्रेम वात्सल्य बाजूला सारून पैसाच बोलू लागला. यातून जग व्यवहारी बनलं. पैशाच्या मोहात अडकलेला माणूस पण हरवून बसला आणि स्वतःच्या घरात राहणाऱ्या माणसांसाठी तो अनोळखी ठरला. पहा ना तुम्ही, आज आपण या व्हॉट्सअप इंटरनेटमुळे घरात एकमेकाला आपल्याला बोलायला वेळ सुद्धा राहत नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या मोबाईल घेऊन आपापल्या कामात गुंग असतो. म्हणून लेखक म्हणतात की स्वतःच्या घरात राहणाऱ्या माणसांसाठी तो अनोळखी ठरला. माणसातील हे अंतर वयाने नाही तर पैशामुळे वाढत गेले. हे अंतर वयामुळे नव्हे तर पैशामुळे वाढत गेले व प्रत्येक जण एकमेकांना कधीतरी भेटू याच आशेवर जगू लागला. पैशाच्या मागे धावू लागला. लेखक म्हणतात, एकदा पैशानेच जगता येतं, पैशासाठी जगायचं असतं, हाच जगण्याचा उद्देश झाला. हाच जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठीच होतं. सजणं धजणं, प्रेम, कला निर्मिती, श्रद्धा, भक्ती, मंदिरं यांची दुकान होतात आणि दुकानातली भाषा ही फक्त आणि फक्त खरेदी विक्रीचीच असते. तिथे संवाद नसतो, असतो तो फक्त खरेदी विक्रीचा व्यवहार. हीच जी दुकानाची लागण आहे, ही लागण बाहेरून आत सरकली. लागण म्हणजे काय? त्या रोगाची लागण, रोगाची बाधा होणे. आणि बघता बघता सारं घर अबोल झाले. अबोल म्हणजे न बोलणारे. घरामधल्या मंडळींना एकमेकाला बोलायला वेळ नाहीत, सगळी अबोल झालीत. वडील आई यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं उबदार घर या आर्थिक हव्यासाच्या बुलडोजर खाली भुईसपाट झालं आणि त्या ठिकाणी बांधला गेला नात्याचं एक चकचकीत काचमल. आणि इथे तुम्हाला माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता. ओठ हालत होते पण साध पोचत नव्हती. लेखक म्हणतात, ज्या पिढीनं उत्कट नात्याचे दुतडी भरलेले काठ अनुभवले ती पिढी काठावरच फेकली गेली. म्हणजे माणसातील अंतर हे वयाने नाही तर पैशामुळे वाढत गेलं. प्रत्येक जण हा एकमेकांतरी कधीतरी भेटू या आशेवर जगू लागला. आत्म्याला दिलेली साध म्हणजे संवाद हेच माणूस विसरला. एकमेकांसाठी वेळच कोणाकडे शिल्लक राहिला नाही. उत्कट पिढी, आजी आजोबा, आई वडील, मुले ही नाती दुरावली गेली. प्रत्येक जण आपल्या जगात मग्न झाला. मौज मजा चंगळ यातच जगणं आहे अशी वृत्ती बळावली आणि माणसं एकमेकांपासून दूर गेली. लेखक म्हणतात, संवादाचं मूल्य तुडवणाऱ्या या काळात संवेदनाचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले. घर, शाळा, मंदिरे समाजाची आशास्थान होती. पण या काळात घर म्हणजे 4 घटकांचा निवारा झाला. घरात यायचं, थोडा वेळ थांबायचं, पुन्हा पोटार्थी आकाशात उडून थकून भागल्यावर टेकायला एक लॉज, एवढंच काय ते घर उरलं. पैशाच्या हव्यासापोटी, पैशाच्या लोभापायी बाहेर फिरणारा माणूस ज्यावेळेस घरात यायचा तो फक्त घर म्हणजे एका प्रकारचं लॉज झालं. लेखक म्हणतात, ईमेल, चॅटिंग हे मार्ग संवाद साधण्यासाठी निवडले गेले. यंत्राच्या मदतीने हृदय मात्र जोडता आले नाहीत. दिवसभर पैशासाठी जीवन प्रवास करणारी माणसं या मानवी सहवासाच्या खऱ्या सुखापासून वंचित राहिली.
लेखक म्हणतात, वरील 6-8 महिने दौऱ्यावर, घरात आले की सारखे फोनवर. 6-8 महिने दौऱ्यावर असायचे आणि घरात आले की घरातील लोकांसोबत संवाद न साधता सारखे फोनवर. आई कामावर, घरी आली की सिरियल बघण्यात मग्न. आई कामावर जायची आणि घरी आली म्हणजे टी व्ही लावला की सिरियल पाहण्यामध्ये मग्न. कुणाकडे कुणासोबत बोलायला वेळच नाही. आणि मुलं पळत आहेत या क्लासमधून त्या क्लासमध्ये, प्रश्नपत्रिकांचे गट्टे सोडवत. संवाद कुठला? फी भरायला पैसे हवेत, हॉटेलमध्ये जाऊया, पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेलं नाही, गधड्या इतके पैसे ओतले तरी 89% हा तेवढ्या पुरता संवाद. न्यूयॉर्कची सीडी आणायची हे किंवा या चेहऱ्याची वाक्य एवढ्या पुरतं फक्त. न्यूयॉर्कची सीडी आणायची आहेत, एवढे पैसे भरलेत, एवढे पर्सेंटेज, ही फक्त चेहऱ्यावरची वाक्य. याला लेखक म्हणतात, ह्याला संवाद म्हणता येत नाही. आत्म्याची साध असते तोच संवाद, ती नसेल तर तो गोंगाटाच. जर आपण आत्म्यापासून मनापासून जर बोलत नसू तर तो संवाद नव्हे, तो फक्त गोंगाट आहे. लेखक म्हणतात, कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा, तशा प्रकारे काहीशी अगतिक झालेली माणसं कुठं ईमेल, कुठं चॅटिंग, कुठं SMS, कुठं फोनवरून बिन चेहऱ्याने बडबडत राहतात. बोटांनी बटनांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे. त्याची सोबत होत नाही, साथ लावत नाही. एक भरून उरलेलं एकाकीपण, रात्रीचं घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचं बस. सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळपळ पळायचं. कुठं पळतोय भान नाही, सतत चिंता. म्हणजे ईमेल, चॅटिंग हे मार्ग संवाद साधण्यासाठी निवडले गेले. यंत्राच्या मदतीनं हृदय मात्र जोडता आले नाही. यंत्रामुळे हे ईमेल, चॅटिंग हे संवाद साधण्यासाठी निवडल्या गेलं, परंतु या यंत्राच्या मदतीने एकमेकांची हृदय, एकमेकांची मनं जोडता आली नाहीत. दिवसभर पैशासाठी जीवन प्रवास करणारी माणसं या मानवी सहवासाच्या बऱ्याच सुखापासून वंचित राहिली. कुठं पळतोय भान नाही, सतत चिंता. उद्याची. आज गेला खड्ड्यात उद्या येत नाही. खड्डा खोल होत जातो, ही आजची भीषण स्थिती आहे. संगणकाच्या बोटाने ITची कळ एटीत मिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच, आणि पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे सुद्धा आपणच. लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोड कौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार? लेखक म्हणतात, या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार? मिळणारच नाहीच. मिळणार नाहीच, हेच त्रिवार सत्य आहे. मग खरं सुख ते कोणतं हेही कळल्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा या नव्या जगाचा मंत्र होईल. म्हणजे या सगळ्या गोष्टीपासून, खऱ्या सुखापासून माणसं वंचित राहिली. एकाकीपणा वाढत गेला, परंतु जसजसं एकाकीपण वाढत गेलं, निराशा येत गेली, तसतशी परत एकदा संवादाची आवश्यकता भासू लागली. मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार? मिळणार नाहीच, हेच त्रिवार सत्य आहे. मग खरं सुख ते कोणतं हे कळल्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा या नव्या जगाचा मंत्र होईल. आणि आता निव्वळ यंत्र संवाद करून चालणार नाही. गरज आहे ती चिंतनाची. कुठं भरकटत निघालो आहोत हे कळण्यासाठी धावताना अंमळ थांबण्याची गरज आहे. जाणण्याची गरज आहे आपापल्या संवाद शून्य एकाकीपणा
नको हे खरे आहे, पण आपणही कोणाला तरी संवाद न करता एकाएकी पाडलं आहे. यामुळे अस्वस्थ होण्याची गरज आहे. म्हणजे आपण जसजसे एकमेकांपासून दूर जाऊ तशा प्रकारे एकाकीपणा वाढत गेलं, निराशा येत गेली, तसतशी परत एकदा माणसाची एकमेकांची संवादाची आवश्यकता भासू लागली. संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी, किंवा आता तो हवा आहे तो स्वार्थासाठीच. ही लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखी एक संवाद हवाय या स्वार्थाच्या मॉल उभा राहील इतकंच. लेखक म्हणतात, संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध या निमित्ताने घ्यायला हवा. मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच, पण मनात सुख दुःखाची जी कंपन निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोखं दान फक्त मनुष्य प्राण्याला आहे. पहा किती सुंदर वाक्य आहे. लेखक म्हणतात, मन हे प्रत्येक प्राण्याला आहे, पण मनात सुख दुःखाची कंपन निर्माण होऊन त्या कंपनातून नवनिर्मितीची किंवा नवनिर्मिती करण्याचं अनोखं दान फक्त या मनुष्य प्राण्याला आहे. आणि म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणांपैकी एक नवनिर्मितीची प्रेरणा जी विचार करायला लावते, भूतकाळाशी धागा जोडते, भविष्याचं स्वप्न रंगवते, निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते. माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हा संवाद हवा आहे. संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे. लेखक म्हणतात, आज या धर्मावर धर्मसंकट आल्यानं माणसं माणसासारखी वागत नाहीत. त्यानं अधिक हव्यासाच्या कुठे थांबायचं हे न कळण्याचा एकाएकी पथच जीवनपथ वाटत आहे. नव्या जीवनाची, नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाहीत. ती त्याच्या नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी येत असल्याने पुढचे प्रश्न मनाच्या संबंधीच अधिक असणार आहेत. आणि ते धनाने सोडवता येणार नाही, पैशाने सोडवता येणार नाही. पुढे तर ते सोडवणारे तरी वेगळे उरतील का, ही सुद्धा शंका लेखकाच्या मनामध्ये निर्माण होते. इतकी मनोरुग्णता वाढण्याच्या आतच समंजस पालकांनी झळझळून जागं व्हायला हवं. लेखक, कलावंत, नेतृत्व, माध्यम यांनी व्यक्तिगत अहंकार आणि केवळ आर्थिक मिळकतीची व्यावसायिकता सुवर्ण मध्यावर आणून मन जागरण करण्याची गरज आहे. आणि हे करण्यासाठी कुणीतरी निमंत्रण देईल याची वाट पाहण्या इतकी वेळ आता नाही. म्हणजे मानवाला नवनिर्मितीची प्रेरणा देणारे मन हे पैशाच्या मागे धावू लागले. नव्या जगाची जीवनशैली ही माणूसपणाची नातं जोडू शकली नाही. आणि अशा वेळी लेखकाच्या मते कविश्रेष्ठ केशवसुतांच्या शब्दातील केशवसुतांच्या काव्य रचनेचे काही शब्द आठवतात. उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा. उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा, सत्वाचा उदयच तू करा. केशवसुतांची काव्य, केशवसुतांची रचना सत्वाचा केलेला जय जयकार लक्षात घेतला पाहिजे. केवळ मातीच्या आणि विटांच्या इमारती बांधण्यापेक्षा अंतःकरणातील प्रेमाने माणूस माणसाशी बांधला जावा, हेच लेखक इथे सांगतात. उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा मरा, सत्वाचा उदयस्तू करा. हे वरील आव्हान प्रत्येकानं जाणलं पाहिजे. इमारती बांधणं, जागा म्युझियम बांधणं पुरं झालं. चला
माणूस बांधूया अंतरीच्या उमळ्याने, संवादातील जिव्हाळ्याने. चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने, संवादातील जिव्हाळ्याने. म्हणजे प्रेमाने माणूस माणसाशी बांधला जावा. केवळ मातीच्या आणि विटांच्या इमारती बांधण्यापेक्षा अंतःकरणातील प्रेमाने माणूस माणसाशी बांधला जावा, हेच लेखकाला इथे सांगायचं आहे. अशा आशयाचा हा पाठ माणूस बांधूया या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आणि कृती लगेच पुढच्या तासिकेत आपण पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.